शेतात मेहनत तुमची आणि बाजारात नफा कोण खातं? तुम्हाला माहीतही नसताना चालत राहिलेली लूट. एक ट्रूथ आहे का? मालाचा कमी भाव तुमच्या पिकामुळे नाही, तो सिस्टीममुळे येतो. आणि त्या सिस्टीममध्ये शेतकरी हा शेवटचा कमजोर एकटा माणूस. पहिली लूट, टायमिंगचा गेम. तुम्ही माल घेऊन जाता तेव्हा मिडलमॅन म्हणतो, आज भाव नाही, उद्या बघू. उद्या? तो उद्या कधीच येत नाही. हा डेलिबरेट प्रेशर आहे, तुम्हाला घाबरवण्यासाठी. शेतकऱ्याकडे स्टोरेज नसतं, नुकसानाची भीती असते. म्हणून शेवटी तोच म्हणतो, ठीक आहे कितीही दे, विकतो. ही नाही खरी बाजारपेठ, ही सायकोलॉजिकल लूट आहे. दुसरी लूट, ग्रुप रेट फिक्सिंग. मिडलमॅन एकटा नसतो, ते एकत्र बसून रेट सेट करतात. तुम्ही एकटे, ते 5. तुमचा आवाज कमी, त्यांचा निर्णय कायम. तिथे डिमांड सप्लाय नाही, तिथे कॅल्क्युलेशन नाही. तिथे फक्त एकच गोष्ट चालते, शेतकऱ्याला किती कमी देता येईल. तिसरी लूट, माहितीचा तुटवडा. शहरात किती रेट आहेत, दुसऱ्या मंडईमध्ये माल कितीला जातोय, एक्सपोर्टमध्ये काय भाव चालू आहे, शेतकऱ्याला काहीच माहिती नसतं. ज्याच्याकडे माहिती त्याच्याकडे कंट्रोल, आणि ज्याच्याकडे कंट्रोल त्याच्याकडे नफा. तुमचा माल कमी भावात जातो कारण सिस्टम तुमच्या विरोधात आहे आणि तुम्ही एकटे आहात. शेतीतील नुकसान मेहनतीमुळे नाही, या सिस्टीममुळे होतं. मालाची पिकवणारी व्यक्ती गरीब आणि मालावर बसवणारी व्यक्ती श्रीमंत. ही चेष्टा नाही, ही गरिबीची खरी मशिनरी आहे. ही लूट थांबवायची असली तर ज्ञान हवं, प्लॅनिंग हवी, मार्केट अंडरस्टँडिंग हवी. अशा कडक सत्यांनी शेतकऱ्याला जागं करण्यासाठीच शेतकरी प्रायव्हेट लिमिटेड सुरू केलंय. फॉलो करा. इथे आम्ही तुम्हाला खुश नाही ठेवत, तुम्हाला शहाणं बनवतो.